फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. बिंदास लसणे त्यांच्या समवेत प्रतीक आणि गोलंदाजीसाठी ऋषिकेश सज्ज झालेला आहे. संधी असेल येणार बोरपाडा फलंदाजासाठी. लागोपाठ जर 3 षटकार ठोकले तर तानाजी शेलके याचकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज भेटणार आहे. चार षटकांचा सामना असेल. यानंतरचा सामना, या सामन्यातील विजयी संघ विपक्ष आई गावदेवी कोलिवली हा या दिवसातला शेवटचा सामना असणार आहे. पहिला चेंडू ऋषिकेश घेऊन येतो या बिंदास लसणे यांच्यासाठी. पहिला चेंडू बॅटची कडा, झेल सुटलेला आहे. चेंडू जातो या डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव. पहिल्याच चेंडूवर संधी चालून आली होती बिंदास लसणे याला बाद करण्याची, परंतु खूपच दूर राहिले. अपुरा पडला झेल. राहुल तिकडे होते. एका धावेने श्री गणेश झालेला सुरुवात झालेली आहे एनआर बोरपाडा या संघाला. पुन्हा एकदा ऋषिकेश बिंदाससाठी. ते मात्र अतिशय सुरेख असा चेंडू होता. पुन्हा एकदी बॅटची काढा आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. दोन धावा झालेल्या आहेत. चांगली गोलंदाजी होत आहे आतापर्यंत ऋषिकेश याची. दोन चेंडूवर 2 सिंगल आलेले आहेत. स्ट्राईकला प्रतीक. आयोजक संघ स्थानिक संघ सध्या खेळताना आपण बघित आहोत. एनआर बोरपाडा विपक्ष रिजन स्पॉट सावे. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे. चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे. 1 धाव. लागोपाठ 3 सिंगल आलेले आहेत 3 चेंडूवर. पुन्हा एकदा ऋषिकेश गोलंदाजी ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट बिंदास लसणे याच्यासाठी. यावेळेस मात्र चेंडू उचललाय. चेंडू येतोय सरळ समालोचन कक्षाकडे. षटकार. चेंडू या षटकातील बिंदास लसणे याच्या बॅटमधून हा षटकार आलेला आहे. पुन्हा एकदा ऋषिकेश बिंदास साठी. यावेळेस सुरेख असा चेंडू. पंच आमच्याकडे वळतात, सांगतात की हा चेंडू वाईड आहे. अवांतर धावसंख्येमध्ये धावसंख्या होती 10. अतिशय महत्वाचा सामना आजच्या दिवसातील. रियान स्पोर्ट चावे विपक्ष एनआर बोरपाडा. पुन्हा एकदा ऋषिकेश बिंदास साठी. फुल टच चेंडू होता. फ्लिक केलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. पुन्हा एकदा ऋषिकेश गोलंदाजी ट्रॅकवर बिंदास साठी. यावेळेस मात्र चेंडू उडवलाय आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे. 1च धाव. अशा प्रकारे षटक संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 15. बिनबाद 15. चांगली सुरुवात एनआर बोरपाडा संघासाठी.
तर व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे युग क्रिएशनचे प्रोप्रायटर प्रीतमजी शेळके, सुस्वागतम. स्मृती चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. या स्पर्धेचे 25वे वर्ष आहे आणि 25 वर्ष ही स्पर्धा इथे भरवण्यात येत आहे. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे येणार बोरपाडा या संघासाठी. नवीन गोलंदाज दिगंबर सज्ज झालेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या ऋषिकेश याने, एकही सफलता त्याला मिळालेली नाहीये. नवीन गोलंदाज दिगंबर येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज असेल बिंदास लसने. आतापर्यंत 13 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. एक षटकार, एक चौकार. मागच्या सामन्यामध्ये 50 धावा त्यांनी काढल्या होत्या. 53 धावा काढल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये बिंदास लसने यांनी. या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले. एक सचिन भोईर पॉवर शेलार, त्यानंतर बिंदास लसने. अकुटप्याचा चेंडू हुक केलेला आहे. चेंडू जातोय पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 16. डिक्लेअर झोन मध्ये बऱ्याच वेळेला चेंडू गेलेला आहे. ह्या सामन्यामध्ये जवळजवळ 3 वेळा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला. धावसंख्या येते 16. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू टाकून झालेला आहे. दिगंबर गोलंदाजी करते दुसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी ट्रॅकवर बिंदास लसनेसाठी. सुरेख असा चेंडू, अतिशय सुरेख असा चेंडू, आता निर्धाव चेंडू. आज संपूर्ण दिवसामध्ये चावे संघाची गोलंदाजी खूप चांगली राहिलेली आहे. खूप नियोजनबद्ध गोलंदाजी त्यांच्या मार्फत झालेली आहे. पुन्हा एकदा दिगंबर गोलंदाजी ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर फलंदाज बिंदास. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक आणि झेल बाद होतोय बिंदास लसने. एक मोठा धक्का येते येणार बोरपाडा संघासाठी. बिंदास लसने हा फलंदाज इथे बाद झालेला आहे. नवीन फलंदाज विवेक मैदानात आलेले आहेत. मोठी सफलता इथे दिगंबरसाठी. तिसऱ्या चेंडूवर बिंदास लसने याला बाद केलेला आहे. गोलंदाजी खूप चांगली होत आहे चावे संघाची. नवीन फलंदाज आलेले आहेत विवेक. पुन्हा एकदा दिगंबर सज्ज झालेला गोलंदाजी ट्रॅकवर. एक मोठी सफलता त्याच्या हाती लागलेली आहे. नवीन फलंदाज येतो विवेक. धावसंख्या आहे ती 16. एक बाद 16. इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता विवेक याने. निर्धाव चेंडू. गतीमध्ये थोडासा परिवर्तन केला होता. चांगली गोलंदाजी व्हेरिएशन दाखवत आहेत दिगंबर. 4 चेंडू टाकून झाले आहेत. फक्त आणि फक्त एक धाव खर्च केलेला आहे. एक मोठा फलंदाज बाद केलेला आहे. एक चांगली गोलंदाजी म्हणायला लागेल दिगंबर याची. पुन्हा एकदा दिगंबर. ते मात्र चेंडू हवेत आहे. चेंडू खाली राहुल आणि फलंदाज होतो बाद.
दुसरा फलंदाज बाद होतोय. येणार बोरपाडा या संघाचा 16 या धावसंख्येवर. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातला नवीन फलंदाज येतोय धीरज. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातला. आतापर्यंत या षटकामध्ये फक्त एक धाव आलेली आहे. 2 फलंदाज बाद केलेले आहेत. तर दिगंबर याने नवीन फलंदाज येतोय धीरज. पाहूया दिगंबर शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळत आहे का धीरज मोठा फटका मारतोय. ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. फक्त एकच धाव. अशा प्रकारे षटक संपतोय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये धावा आल्या त्या 17 आणि 2 फलंदाज त्यांचे बाद झालेले आहेत. चांगलं कमबॅक मिळालं. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्या आणि 2 फलंदाज बाद केले दिगंबर याने. पाहूया तिसऱ्या षटकामध्ये कोण गोलंदाज येते गोलंदाजी करण्यासाठी. भावेश आलेले आहेत तिसऱ्या षटकासाठी. पहिल्या षटकामध्ये 15 धावा झाल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये चांगलं कमबॅक. फक्त 2 धावा आल्या. 2 फलंदाज देखील बाद केले दिगंबर याने. आतापर्यंत चांगली गोलंदाजी दिगंबर याची. नवीन गोलंदाज भावेश क्रमांक 3 ते षटक घेऊन. समोर फलंदाज असेल धीरज. पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. ओव्हरपिच चेंडू होता. समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूने सुरुवात करताना येते भावेश. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर धीरजसाठी. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक झेल सुटतोय. जीवनदान मिळतोय. एक धाव मात्र ते मिळते धीरजसाठी. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 18. 2 बाद 18. सोप्पा असा झेल होता परंतु झेल सुटलेला आहे. जीवनदान मिळालेलं आहे धीरज याला. धावसंख्या होती ती 18. तर प्रतीक स्ट्राईकवर गेलेला आहे. फक्त एक बॉल त्यांना खेळण्याची संधी मिळालेली होती. बऱ्याच वेळ स्ट्राईक पासून दूर होते. ते मात्र पूल करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात आला नाही. एक धाव मात्र इथे पूर्ण केलेली आहे. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 19. 2 बाद 19. चांगली गोलंदाजी. नियोजनबद्ध गोलंदाजी. टप्प्यावर गोलंदाजी करीत आहेत रियान स्पोर्ट चावे. भावेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर धीरजसाठी. ते मात्र पुन्हा एकदा स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा काही संबंध नाही. चेंडू निर्धाव. शेवटचे 2 चेंडू या षटकातील. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत या षटकामध्ये. भावेश याने अतिशय कंजूस अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा भावेश. इथे मात्र पुन्हा एकदा तेच रिपीट. त्याच चेंडूचा रिप्लाय बघतो ते काय असं वाटत होते. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू या षटकातील. भावेश सज्ज आहे गोलंदाजी ट्रॅकवर आणि धीरज आता मात्र बॅटच्या पट्ट्यात आलेला आहे. चेंडू हवेत आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव. अशा प्रकारे षटक संपलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकामध्ये धावा आल्यात ते 20. फलंदाज बाद झाले ते 2. या षटकामध्ये 3 धावा फक्त आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 15. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 2 आणि तिसऱ्या षटकामध्ये 3. शेवटचा आणि अंतिम षटक राहुल आलेला आहे. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन पाहूया या षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारतो येणार बोरपाडा हा संघ. स्ट्राईकला असेल तो प्रतीक.
2 धावांवर खेळत आहे, तर धीरज हा 3 धावांवर खेळला आहे. पण या 3 धावा काढण्यासाठी धीरजाने 6 चेंडू खर्च केलेले आहेत. राहुल सज्ज झालेला आहे गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज प्रतीक. राईट आर्म ओव्हर द विकेट. राहुल येतोय. पहिला चेंडू उलटा चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे ऋषिकेशाच्याकडून. चांगली फेकही आहे, परंतु 2 धावा घेतलेल्या आहेत. ओव्हरथ्रो झालेला आहे. 3ऱ्या धावेचा प्रयत्न, इथे मात्र पोहोचू शकत नाही प्रतीक आणि धावबाद होतोय. 22 धावा झालेल्या आहेत. 3 बाद 22. नवीन फलंदाज अनिकेत डोंगरे. शेवटचे 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहूया 5 चेंडूमध्ये धीरज किती धावा काढतोय. 22 धावा धावबळकावर लागलेल्या आहेत. राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालेला आहे. समोर फलंदाज असेल धीरज. ते मात्र संपर्क तेवढा चांगला नव्हता. 1 धाव मात्र मिळते धीरज याला. 1च धाव, 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 23. चांगले गोलंदाजी आतापर्यंत राहिलेले आहेत चावे संघाची. राहुल पुन्हा एकदा अनिकेतसाठी. इथे मात्र चेंडू उडवलाय मिड विकेट सीमारेषे बाहेर. षटकार. आणि या षटकाराची खरोखर गरज होती बोरपाडा संघासाठी. तो षटकार येतोय अनिकेतच्या बॅटमधून. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होती ते 29. 3 बाद 29. शेवटचा आणि अंतिम षटक चालू आहे. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया 3 चेंडूंमध्ये अनिकेत किती धावा जमवतोय. कारण जर 40+ जर धावा असल्या तर एक चांगली फाईट होईल. पुन्हा एकदा राहुल अनिकेतसाठी. यावेळेस मात्र बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण करतोय दिगंबर. 1 धाव पूर्ण. 2ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा तिथे पूर्ण झालेल्या आहेत. स्ट्राईक मात्र अनिकेत यांनी ठेवलेले आहे. या 2 धावांची संघाची धावसंख्या होती ते 31. 2 चेंडू शेवटचे. गोलंदाजी ट्रॅकवर राहुल सज्ज झालेला आहे. समोर फलंदाज असेल अनिकेत. ते मात्र पूल केलेला आहे. 1 धाव पूर्ण. 2ऱ्या धावेचा प्रयत्न आणि वाईट थ्रो तिथे फेकलेला आहे आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 3 धावा आणि 3 धावा मिळणार आहेत. या 3 धावांची संघाची धावसंख्या होती ती 34. शेवटचा चेंडू. पाहूया चेंडूवर मोठा फटका येतोय का. षटकार आला तर 40, चौकार आला तर 38. शेवटचा चेंडू. या इनिंग मधला शेवटचा चेंडू. धावसंख्या येते 34. राहुल अनिकेतसाठी. ते मात्र चेंडू उडवलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक. इथे मात्र फलंदाज होईल बाद. काढले ते एनआर बोरपाडा ए या संघाने आणि जिंकण्यासाठी 35 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे रियान स्पोर्ट चावी या संघासमोर. सामन्याला जेव्हा प्रत्यक्ष सुरुवात होईल तेव्हा
कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही आवाज ऐकाल रवी मांजरेकर सरांचा. हॅलो. चला सलामीचे दोन फलंदाज लगेच पाठवायचे आहेत. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. येणार बोरपाडा. लो स्कोरिंग सामना. 24 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता किती? तर धावांची आवश्यकता आहे फक्त ना फक्त 35. तिकडे कोलेली संघ वाट पाहतोय. कुठला संघ आपल्या समोर येईल? टीम NR बोरपाडा की रियान स्पोर्ट चावे? आजच्या दिवसामध्ये खूप चांगले सामने आपल्या समोर सर्वच खेळाडूंनी दाखवले. सर्व खेळाडूंकडून खूप सुंदर खेळ आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. प्रेक्षकांचे आज मनोरंजन झाले कारण आजच्या दिवसामध्ये 2 अर्धशतके सुद्धा या मैदानावर आपल्याला पाहायला मिळाले. पहिलं अर्धशतक आलं टीम पॉवर शेलर संघाचा एक धडाकेबाज फलंदाज सचिन भोईर आणि टीम NR बोरपाडा संघाचा बिंदास लसणे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम केले आज वैभव पाटील यांनी सुद्धा. 2 वेळा त्याचा अर्धशतक होता होता वाचलं. चला सलामीचे बॅटर आलेले आहेत. बिंदास आपले क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचे. अजून आपल्याला एक सामना खेळायचा आहे. चोवीस चेंडू आणि 24 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. पहिले षटक पाहूया. सकाळपासून थोडीशी कमी भासत होती एका गोलंदाजाची प्रणय बोटकुंडले आणि तो मात्र या सामन्यासाठी सज्ज झालाय. त्याच्यामुळं गोलंदाजीची लाईन थोडीशी मजबूत पाहायला मिळते आपल्याला. एक वेगवान गोलंदाज विश्वास लसणे याला थोडीशी विश्रांती दिली या स्पर्धेमध्ये आणि ते विश्रांतीच्या जागेवर एका बाजूला आपण बंटी शेलके यांना गोलंदाजी करताना बघितलं. त्याच्यानंतर बिंदास लसणे, विवेक सुद्धा आज दिसत नाही. त्याच्यामुळे 2 गोलंदाजाची थोडीशी कमी आहे. परंतु प्रणय आता मात्र आलेले महत्त्वाच्या सामन्यामध्ये. हा महत्त्वाचा सामना आहे आणि ह्या सामन्यामध्ये जे विजय जर होईल तर तो संघ टीम आई गावदेवी कोलिवली संघाशी 2-2 करेल. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलेले आहेत. क्षेत्ररक्षक आहे तिथे एकच धाव. एका धावने अकाउंट ओपन करतोय फलंदाज दिगंबर पाटील. दिगंबर पाटील याला 2 सामन्यामध्ये काही करता आलेलं नाही. 0वर बाद झाला. त्याच्यामुळे थोडासा लो स्कोरिंग सामना आहे. त्याच्यामुळे थोडं थांबून खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे कारण 2 सामन्यामध्ये तो 0वर बाद झाला होता. या सामन्यामध्ये त्यांनी अकाउंट तर ओपन केलेले. कुठलाही खेळाडू असला ना तर त्याला पहिली धाव खूप लाख मोलाची असते. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न चालला होता फलंदाज भावेशाचा, परंतु चांगली गोलंदाजी. मी म्हटलं ना थोडीशी कमी भासली होती NR बोरपाडा संघामध्ये प्रणय बोटकुंडले याची. ती भरून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. 2 चेंडू टाकून झाले. धावसंख्या झाले 1. 35 धावाचं माफक आव्हान
आणि माफक आव्हानाचा पाठलाग करताना आपण पाहतो टीम रियान स्पोर्ट चावे संघाला. या मध्ये दोन्ही संघाने एका एका चषकावर नाव कोरलेले. चांगला फटका परंतु जागा चुकीची. एकच धाव मिळेल. धावा झाल्या आहेत 2. प्रणय दिगंबरसाठी अगदी वेगात टाकलेला चेंडू. सरळ चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये बिंदास लसण्याच्या. हाही चेंडू जातो डॉट. आपण बघितलं तर बोरपाडा संघाची फलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये 15 धावा जमा केल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2 आणि तिसऱ्या षटकामध्ये 3. 2 षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या होत्या. व्हेरिएशन बघायला मिळालं. क्षेत्ररक्षक आहे परंतु पाहावं लागेल. नाही, तिसरा अंपायर इथे नसेल. पंच जो निर्णय देतील ना तोच मान्य करावा लागेल. आता आणि आमच्या पुरतं जे होतं आम्ही रिप्लेमध्ये बघितलं थोडंसं. सन्मान्य माननीय रणधीरजी कालन या मान्यवरांचं आगमन झालेले आहे. या चषकामध्ये स्मृती चषक 2025 मध्ये आपले मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत. स्ट्राईकवर भावेश, नॉन स्ट्राईक भूषण, बाद होणारा फलंदाज दिगंबर. दिगंबरने सुद्धा या सामन्यामध्ये काही करता आलेलं नाही. फक्त 2 चेंडूचा सामना केला आणि एकच धाव केली. तीन चेंडूचा सामना केला. शेवटचा तिसऱ्या चेंडूवर धावचीच्या रूपाने बाद झाला दिगंबर. उडवला चेंडू, फटका फसलाय. चेंडूचे खाली विश्वासलंच नाही. चुकी होणार नाही. आणि अजून एक गडी बाद. तू चल मयाना. मी नेहमी सांगतो मित्रांनो, लो स्कोरिंग सामने खूप खतरनाक असतात आणि त्याच पद्धतीने चालेल हा सामना. धावसंख्या किती म्हणजे गुणोल्लेखक सांगतात 2. होय, कारण असे सुद्धा प्रेक्षक असतात मैदानावर. त्यांची सुद्धा मनोरंजन व्हायलाच पाहिजे ना. सुदे धावसंख्या फक्त ना फक्त 2. नवीन बॅटर ऋषिकेश पाटील 2 बाद. धावसंख्या झाले 2. लो स्कोरिंग सामना परंतु रंगत आणलेले. काय षटक हाताळलंय. कमी होती पूर्ण दिवसामध्ये प्रणय बोटकुंडल्याची आणि या षटकामध्ये फक्त 2 धावा देऊन 1 गडीला तंबूचा रस्ता दाखवला. 1 गडी धावचीच्या रूपाने बाद झालाय.
नवीन गोलंदाज आलाय धीरज. धीरज याची गोलंदाजी कोण विसरेल. दादूपाडा इथे स्पर्धा चालू होती. एक षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता होती आणि कर्णधाराने धीरजाच्या हाती चेंडू सोपवला. 3 धावा त्याने डिफेंड केलेल्या त्या. तीच आवश्यकता आहे आता या स्पर्धेमध्ये. आणि सुरक्षित आपल्या घरामध्ये पोहोचलेले 1 धाव मिळते. धावसंख्या झाले 3. एक चोरटी धाव पूर्ण केलेले दोन्ही फलंदाजामध्ये सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. एका बाजूला असेल भावेश भूषण आणि एका बाजूला ऋषिकेश. स्ट्राईकवर ऋषिकेश, नॉट स्ट्राईक भूषण, गोलंदाज धीरज. अगदी कार्पेटच्या सहाय्याने गेलेला हा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एकच धाव. धावा झाल्या आहेत 2 बाद 4. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची हाताळणी झालेले प्रणय यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. लो स्कोरिंग सामना कुठल्या मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेले. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आगमन होतं आमच्या प्रमुख मान्यवरांचे. ॲडव्होकेट अभिषेक भोईर, ॲडव्होकेट अमोल कांबळे, ॲडव्होकेट संतोष घोटकर, ॲडव्होकेट संदीप जडेजा. ह्या सर्व ॲडव्होकेट वकिलांचे आमचे ह्या चषकामध्ये आगमन झालेले. स्मृती चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व या मान्यवरांचे मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत. आणि हा दर्जेदार चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 9. चौकाराने पासून आभार. धीरज फुलटा चेंडू. हवे चेंडू. हे क्षेत्ररक्षक आहे. अगदी आरामात झेल. आणि अजून एक फलंदाज फेल. सजवा टीम NR बोरपाडा. पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असणारा सामना टीम रियान स्पोर्ट चावे आणि टीम NR बोरपाडा या 2 संघामध्ये. प्रथम फलंदाजी करताना NR बोरपाडा संघाने धावा जमा केले 34. 35 धावांचं माफक आव्हान आहे, परंतु अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. आतापर्यंत धावा झाल्या आहेत किती तर फक्त 9. षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. बिंदास, जास्ती वेळ दौडू नका. आपण आयोजक आहात. चला धीरज, या षटकातील धीरजाचा शेवटचा चेंडू असेल. यांनी सुद्धा चांगली कामगिरी. 1 चौकार जर सोडला तर अतिउत्तम गोलंदाजी केली धीरज या गोलंदाजाने. धावसंख्या 9. आपटून टाकण्याचा प्रयत्न केला आणि पंच इशारा करतात वाईट. खराब चेंडू. खांद्याचा जोर आणि त्याचा उदंड भोगावा लागतोय संघाला. 1 धाव वाढ. धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. 3 बाद 10. हो, काय चेंडू हातालाय. जाऊन चेंडू पायावर आदळतोय आणि हाही चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या झालेले 10. आता माझे गुणलेखक सांगतायत की आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता आहे 25.
पहा मित्रांनो, लो स्कोरिंग सामना. असं वाटलं होतं की आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली रियान स्पोर्ट चावे संघाने आणि सहजरित्या हा सामना जिंकेल. परंतु पहा, अचूक टप्प्यावर गोलंदाजी, एक गोलंदाज या सामन्यासाठी नक्कीच लाभला. त्यांनी सुरुवात चांगली करून दिली. मी नेहमी म्हणतो, जर आपला पाया जर मजबूत असेल ना, तर वर बिल्डिंग मजबूत होते. आणि पाया रचण्याचं काम केला होता प्रणय बोटकुंडले यांनी. फक्त 2 धाव देऊन 2 गडी बाद केले ते, 1 धावचीत रूपाने आणि एक आपल्या नावावर. तिसरा षटक हाताळण्यासाठी कोण येतोय? विश्वास येतोय की चर्चा चालली, विश्वासला द्यायचे की बंटीला द्यायची? पाहूया. चला, जास्ती वेळ नका दौडू, आपल्याला एक सामना खेळायचा आहे. विश्वास गोलंदाजी मार्कावर येतोय विश्वास. कर्णधाराने विश्वास टाकला. विश्वास याच्यावर कितपरत सार्थक ठरवेल विश्वास, पाहावं लागेल. बारा चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे टीम रियान स्पोर्ट चावे संघाला. रियान स्पोर्ट चावे विश्वास लसणे. उलटा चेंडू, फटका फसलाय आणि संघाला अजून एक झटका बसलाय. बॅक टू डकआउट. कोण? नवीन बॅटर येतोय शेखर. पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली. विश्वासाच्यावर विश्वास टाकला कर्णधाराने आणि तो सार्थक ठरवताना विश्वास लसणे. गोलंदाजी मार्कावर विश्वास लसणे आणि यष्ट्यांच्या मागे बिंदास लसणे. दोघे बंधू चांगली कामगिरी करतायत एनआर बोरपाडा संघासाठी. विश्वासाचा दुसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाला नौका फलंदाज शेखर. थोडासा दबावमध्ये संघ आलेले चावे. मी तर म्हणेन 1-2 मोठा फटका आला ना तर पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो चावे संघ, परंतु तो येईल का? प्रयत्न केलाय, उंची जास्ती, लांबी सुद्धा जास्ती. हा चेंडू आलाय आमच्या समालोचन कक्षाला सलामी देण्यासाठी. षटकार 6. मी म्हटलं ना काही सामन्यामध्ये. चला क्षेत्ररक्षक सजून काय येणार बोरपाडा. चला, म्हटलं होतं की 1-2 जर मोठा फटका आला ना तर कमबॅक करेल टीम चावे संघ आणि तोच फटका आलेला आहे फलंदाज शेखर याच्या बॅटमधून. षटकाराने अकाउंट आपलं खोललेलं आहे शेखर या फलंदाजाने. चला चला क्षेत्ररक्षण सजवा. खूप वेळ जातोय. शिली पॉइंट लावण्यात आलेले आमचे बंटी शेलके. आत्ता मात्र फटका पुन्हा एकदा फसलाय. आकाशाला गवसणी घालायला चेंडू गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण आणि अजून एक गडी बाद. एक षटकार मारल्यानंतर एक तुम्हारी तो एक हमारी.
पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली विश्वास याने, दुसऱ्या चेंडूवर षटकार लगावला, पुन्हा तिसऱ्या चेंडूवर झेलचेच्या रूपाने बाद केला फलंदाजाला. नवीन फलंदाज येतोय विकास. आता जर सामना जिंकायचा असेल तर धावांचा विकास करावा लागेल विकास याला, आणि विश्वासाच्यावर विश्वास टाकलाय. त्यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. मी म्हणेन 3 षटकामध्ये 3 चेंडूमध्ये फक्त 6 धावा दिल्या आहेत. 2 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. विश्वास थोडा वेळ हवेत चेंडू आहे, तिथे प्रणय आहे. उत्तम दर्जाचा हा क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव, धावसंख्या 1 ने वाढलेले, धावसंख्या झालेले 17. विश्वास राईट हँड उर्ध्व विकेटचा मारा, पायावर चेंडू आदलतोय, परंतु पंच दर्शवतात चेंडूची नक्की पिचिंग झाली कुठे उजव्या स्टेज बाहेर. लेग बाईच्या रूपाने ही आलेली 1 धाव. एका धावेने धावसंख्या झालेले 18. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. विश्वासाचा त्याचा सामना करेल फलंदाज विकास. पुन्हा अंगावर आदळतो आणि पंचाचं बट आकाशाकडे छले जावचा इशारा करतायत पंच. स्वप्नील पाटील मॅन फ्रॉम कल्याण. चेंडूवर सर्व काय गणित आहे. एखादा मोठा फटका कमबॅक करेल टीम चावे संघ. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी. हे ना आर बोरपाडा महत्वाचा चेंडू आहे. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. उंची जास्ती क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन, चांगलं क्षेत्ररक्षक आणि 2 धाव पूर्ण. आता 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. स्पर्धेचा नेम आहे ड्रेसिंग आणि चेंशिंग कंपल्सरी. त्याच्यामुळे जर बंटी शेळके यांनी मनामध्ये आणलं ना तर जिंकू शकतोय चावे संघ. आता सामना राहिलाय बंटी शेळके विरुद्ध जयेश. इच्छामध्ये सामना. 1 चेंडू 7 धावा.
त्या चेंडूवर जर षटकार आला ना तर प्रथम फलंदाजी करणारा संघ हा विजय होईल. आणि याच बरोबर टीम टीम NR बोरपाडा विन. चला लगेच NR बोरपाडा, NR बोरपाडा आणि टीम आई गावदेवी कोलिवली आपण नाणेफेक करण्यासाठी लगेचच यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच ज्याने एक षटक हाताळलं, फक्त 7 धाव दिल्या आणि 3 गडी बाद केले, विश्वास लसने मॅन ऑफ द मॅच.